एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर तानाजी सावंत यांना मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देवीला आरती करत घातले साकडे। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत महायुतीने शब्द पाळावा तर सावंत यांना मंत्री करत एकनाथ शिंदे शब्द पाळतील, कार्यकर्त्यांना विश्वास। धाराशिव महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना तर तानाजी सावंत यांना मंत्रिपदासाठी संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुळजाभवानी देवीला आरती करत साकडे घातले आहे। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत महायुतीच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा तर सावंत यांना मंत्री करत एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या प्रचार सभेत दिलेला शब्द पाळतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून आज धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत तुळजाभवानीची आरती केली। यावेळी शहर प्रमुख धाराशिव सनी पवार, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख जावेदभाई शेख, बाकरवाडीचे सरपंच नवनाथ सूर्यवंशी, खानापुराचे सरपंच अमोल निकम, दादा घोरपडे, राहुल सुरवसे, प्रशांत वाघमारे, अविनाश खानापुरे, समर्थ उज्जनकर, विजय भगत, गणेश मडके, समीर शेख, विकास एडके, ऋषी विरकर, सोनू काळे, बाळा पवार, आकाश गोटे, छोट्या नितीन पवार, राजकुमार ढवळे, विशाल हेक्के, मनोहर माने यावेळी उपस्थित होते। आज महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या चरणी आम्ही साकडं घालण्यासाठी व आमचा नवस्फूर्ती करण्यासाठी आलो होतो। तर माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी तानाजी सावंत साहेबाच्या परांडा येथील प्रचार सभेत ही घोषणा केली होती की तुम्ही तानाजी सावंत साहेबाला आमदार करा, मी त्यांना नामदार करतो। तर त्याप्रमाणे आम्ही जनतेने आमचा शब्द पाळलेला आहे, आम्ही त्यांना आमदार करून पाठवलेला आहे। तरी नामदार करायची जबाबदारी ही तुमची आहे व तुम्ही त्यांना योग्य ती न्याय देऊन चांगलं मंत्रिपद द्याल अशी अपेक्षा करता व भावी पालकमंत्री या जिल्ह्याचं भाग्यविधाते तानाजीराव सावंत साहेब यांनाच पालकमंत्रीपद व कॅबिनेट दर्जाचं मुख्यमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी द्यावं हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आहे व आम्ही आमचा नवस्फूर्ती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। तरी मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही आमदार केले, तुम्ही नामदार करा हीच आमची इच्छा आहे। आरती केली काय सगळं आज आम्ही संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या शिवसैनिकाच्या वतीने आज आई तुळजाभवानी चरणी आज महाआरती घातली। आई तुळजाभवानी एवढं साकडं घातलं की मध्यंतरी विधानसभेच्या टायमिंगला मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे हे परांड्यामध्ये आले होते। त्यांनी सांगितलं होतं की सावंत साहेबाला तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो। तर आमची आई तुळजाभवानीला साकडं घालण्याचं एवढंच कारण आहे की साहेबांना परत धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं आणि वरच्या मुख्यमंत्री ठिकाणी एकनाथभाई शिंदे यांची वर्णी लागावी एवढंच मी आज आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केलेली आहे। तानाजी सावंत साहेबाची सभा परंड्यामध्ये घेतली होती तर एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं शब्द दिलता की तुम्ही आमदार करा तानाजीराव सावंत साहेबांना आणि मी त्यांना मंत्रिपदी तानाजी सावंत साहेबांना मी मंत्रिपदी निवड करतो आणि धाराशिवचे पालकमंत्री म्हणून त्यांनाच डबल एकदा पालकमंत्र्याचं पद देतो एवढे साहेबांनी। आणि ती आम्ही आई तुळजाभवानीच्या इथं साकडं घातलं की एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे असतील व असे बोलून आम्ही साकडं घातलेलं आहे तुळजाभवानीला। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।